मित्रांनो, पी एम किसान योजनेचा 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला होता। तर 15 नोव्हेंबरपासून जवळपास 3 महिन्याचा कालावधी होत आला आहे। तरीसुद्धा अजून पण असं म्हणण्यात येत होतं की फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला पी एम किसान योजनेचे जे पैसे येणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर डी-बी-टीच्या माध्यमातून वितरित होतील। परंतु आज जवळपास फेब्रुवारी महिना लागून 4-5 दिवस झाले, अजून पण पी एम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल काहीही अपडेट नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट घेणार आहोत, पी एम किसान योजनेचा हप्ता कधी पडेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित होईल आणि येणारा पी एम किसान योजनेचा हप्ता हा 3,000चा येणार का 2,000चा येणार, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या हप्त्याची म्हणजे 16व्या इन्स्टॉलमेंटची सर्वांनाच आस लागून राहिली आहे। सर्व शेतकरी पी एम किसान योजनेचा हप्ता हा कधी येतो असं प्रत्येक वेळेस यूट्यूबला वगैरे न्यूजला वगैरे सर्च करू बघत आहेत। तर मित्रांनो, सध्या पी एम किसान योजनेचा येणारा हप्ता हा 3,000चा येणार आहे आणि पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये जवळपास अगोदर 6,000 रुपये मिळायचे, तर आता 9,000 रुपयाचा वार्षिक हप्ता होणार आहे असं देखील सांगण्यात येत होतं। तर ही माहिती कितपत खरी आहे किंवा खोटी आहे ही सविस्तर माहिती बघत आहोत। तर मित्रांनो, येणारा पी एम किसान योजनेचा हप्ता हा 2,000चा येणार आहे असं म्हणण्यात येत होतं की अर्थसंकल्पीय बजेटमध्ये आता या हप्त्यांमध्ये वाढ होऊन 3,000चा हप्ता होणार आहे। परंतु मित्रांनो, अर्थसंकल्पीय बजेट हा 2च महिन्याचा झालेला आहे, त्यामुळे 2च महिन्याच्या अर्थसंकल्पीय बजेट सादर झाल्यामुळे पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही। तर पी एम किसान योजनेचा निधी हा 2,000चा राहील, 3 हप्ते 6,000चा, असा 6,000चाच हप्ता राहणार आहे। तर मित्रांनो, 3,000चा हप्ता भेटेल अशी आज धरू नका, तर 2,000चा हप्ता भेटेल हीच आज पकडून धरा। आणि मित्रांनो, त्यानंतर बघायचं झालं तर नमो शेतकरी योजनेबद्दल बघायचं झालं तर असं सांगण्यात येत होतं की नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकदाच येईल आणि पी एम किसान योजनेसोबतच येईल। परंतु मित्रांनो, अजून नमो शेतकरीच्या हप्त्याबद्दल अजून कुठलीही अपडेट नाही। परंतु मित्रांनो, जर पी एम किसान योजनेचा हप्ता हा काही न्यूज माध्यमांद्वारे असं सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता हा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। परंतु मित्रांनो, फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होईल असं कुठेही अपडेट नाही। परंतु मित्रांनो, 10 तारखेच्या नंतर पी एम किसान योजनेचा हप्ता हा 10 तारखेच्या नंतर कधीही वितरित होऊ शकतो। असं धरून चला की पी एम किसान योजनेचा हप्ता 16वा हप्ता आहे, त्यामुळे 16 तारखेला 16 फेब्रुवारीला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो। 16 तारीख ही थोडीफार चान्सेस आहेत 80-90% की 16 तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता 16वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। परंतु मित्रांनो, या हप्त्यामध्ये 3,000ची वाढ झालेली नाही, 2,000चा हप्ता हा तुमच्या खात्यावर वितरित होईल। त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पी एम किसान योजनेसोबत येईल का, तर नाही मित्रांनो। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पी एम किसान योजनेचा हप्ता आल्याच्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, कारण दोन्ही योजनेचे पैसे एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबल नाही। कारण की हे केंद्रातर्फे आणि हे राज्यातर्फे हे हप्ते वितरित होणार, त्यामुळे या दोन्ही योजनेचं एकमेकांशी काहीही घेणं देणं नाही। त्यामुळं अगोदर पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर 1 ते 2 दिवसात लगेचच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर डी-बी-टीच्या माध्यमातून वितरित होईल। त्यानंतर मित्रांनो, पी एम किसान योजनेचा हप्ता जर तुम्ही KYC केली नसेल बँकेत जाऊन, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन KYC केली नसेल, बँकेला मोबाईल नंबर आधार लिंक केले नसेल, तरीसुद्धा तुमचा 16वा हप्ता हा त्यापासून तुम्ही वंचित राहणार आहात। तर लवकरात लवकर तुम्ही 16व्या हप्त्यासाठी पी एम किसान योजनेची KYC करून घ्या, त्यानंतर बँकेला आधार लिंक करून घ्या, त्यानंतर तुमचा सातबारा वगैरे बघून घ्या की अपडेट आहे की नाही, म्हणजे आधार सीडिंग वगैरे किंवा लँड सीडिंग वगैरे हे सर्व चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारा 16वा हप्ता हा तुमच्या खात्यावर वितरित होईल। तर मित्रांनो, काही शेतकरी म्हणतात की कशाला लागतात पैसे, 2,000 रुपयाने काय होते। परंतु मित्रांनो, शासनाकडून जर 2,000 रुपये येत असतील, शासन आपल्याकडून आपल्या मालाचे वगैरे कमी प्रमाणात आपल्या स्वस्तात माल घेऊन आयात निर्यात करून पैसा चांगला कमवतो, तर मित्रांनो, शासनाकडून येणारे फ्रीचे पैसे तुम्ही सोडायचे नाही। शेतकरी मित्रांनी, शासनाकडून जर 2,000 रुपये जरी येत असतील, ते तुमच्यासाठी 2,000 रुपये म्हणजे 20 रुपयासारखे जरी असेल, तरी शासनातर्फे येणारे पैसे हे सोडायचे नसतात। कारण शासन आपल्या शेतीमधून निघालेल्या मालाचे पैसे हा स्वस्तात घेऊन तिकडे त्याचा चांगला पैसा कमवत असतो। तर ते पैसे आपलेच असं समजून तुम्ही फ्रीमध्ये येत आहेत, ते पैसे आम्हाला लागत नाहीत असं नाही म्हणायचं। तर 2,000 रुपयाचा महिना हा
तुमच्या खात्यावर वितरित होण्यासाठी ज्या अटी, नियम, अटी, शर्ती काय आहेत त्या तुम्ही पूर्ण करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा या दोन्ही योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यावर सर्वांबरोबर वितरित होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.